नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराजांची उटीची वारी व वरुधणी एकादशी काल गुरुवार दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी असल्यामुळे येथे हरिभक्त परायण निवृत्ती महाराज शिंदे वलखेडकर यांचे हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. महाराजांनी नामाविषयी व सद्गुरूचे स्वरूपाविषयी मनाबद्दल तसेच सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी या अभंगावर आध्यात्मिक कीर्तन रूपी सेवा केली आहे. येथील उटीच्या वारीला खूप महत्त्व असते. येथे सकाळी महापूजा करून उटी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीस लावण्यात येते. यावेळी गर्भगृहात पूजा सुरू असताना बाहेर भाविक वारकरी भजन कीर्तन करतात. अत्यंत कडाक्याच्या उन्हात देखील मोठ्या संख्येने वारकरी दिंड्या दाखल झाल्या होत्या. रात्री 11 वाजता उटी उतरवण्यात येते. बहुसंख्येने भाविक भक्त व वारकरी यांनी येथे येऊन उटी घेण्यासाठी गर्दी केली होती. सकळ तीर्थ आहे त्यांच्या पायामध्ये, तिथं बुडी द्यायची. आता पायात बुडी देता येईल का? म्हणजे पाण्यामध्ये बुडी मारता येईल. पायात कशी मारता? पायात बुडी घे, बुडी पायी ना, सगळं तिथे निवृत्तीच्या पायी आहे. त्याचे बुडी देईल. त्या ठिकाणी बुडी द्यायची, तिथं बुडायचे, तिथं बुडी मारायची, डुबकी द्यायची. आता पायात कशी बुडी देता येईल? पाय म्हणजे चरण. चरण या शब्दाचा किंवा पाय या शब्दाचा असा पाय म्हणून धरून चालत नाही. पाय म्हणजे स्वरूप, पाय म्हणजे चरण, चरण म्हणजे स्वरूप. स्वरूप माझ्या निवृत्तीचं स्वरूप कसं आहे? केवढे निवृत्ती, निवृत्ती केवढे? निवृत्ती नामाचं सगळं सांगितलं. निवृत्ती राजी निवृत्ती बरं, आणि ते नाम आहे. निवृत्ती हे माझे गुरु नाही, ते माझं तीर्थ आहे, ते माझे नाम. नाम सुद्धा निवृत्तीचे माझं. मी काय नाम घेतलं? निवृत्ती सोडून मी काहीच नाम घेतलं. ते नाम केवढं आहे? ते नाम त्याने हरिपाठात सांगितलं केवढं आहे ते नाम. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी नारायण राजगुरू, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.